नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आमदार नाना पटोले म्हणाले, बाबासाहेबांच्या आर्थिक धोरणामुळे देश उभा झाला। ओपारा येथे भीम जयंती उत्साहात साजरी। स्वातंत्र्यानंतर देश कसा उभा करायचा हा प्रश्न तत्कालीन राज्यकर्त्यांपुढे होता। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दिलेल्या संविधानात आर्थिक धोरण एवढे मजबूत होते की तत्कालीन राज्यकर्त्यांना हळूवारपणे हा देश उभा करता आला, असे प्रतिपादन आमदार नाना पटोले यांनी ओपारा येथील भीम जयंती कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले। लाखांदूर तालुक्यातील ओपारा येथे पंचशील बौद्ध समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 जयंती उत्सवाचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी आमदार नाना पटोले यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। प्रारंभी बोधिवृक्ष व ध्वजपूजन आमदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गौरवगीतांवर भगिनींनी सुंदर नृत्य करून पाहुण्यांचे स्वागत केले। यावेळी समाजाच्या वतीने आमदार नाना पटोले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप बुराडे, उत्तमजी भागडकर, जिल्हा परिषद सदस्य रसिकाताई रंगारी, लेकरामजी ठाकरे, सरपंच सौ पल्लवीताई राहुल राऊत, प्राध्यापक अनिल कानेकर, प्राध्यापक उद्धव रंगारी, प्रकाश बारसागडे, रामचंद्र राऊत, ज्ञानेश्वर बुर्डे, चारुदत्तजी दहिवले, हरीश बगमारे, गोपाल मेंढे यांचा समावेश होता। सरपंच वर्षाताई कोरे, खैरी घरतोडा, संदीप मोटकरे, राहुल राऊत यांच्यासह समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिस्थिती फार काही चांगली नव्हती। इंग्रजांनी या देशाला लुटून घेतलेलं होतं। हा देश उभा कसा करायचा हा त्यावेळेच्या राज्यकर्त्यांच्या समोर मोठा प्रश्न होता। पिण्याचं पाणी नव्हतं, लाईट नव्हती, रस्ते नव्हते, रोजगार नव्हते, शेत्या आपल्या आता जे शेत्या आहेत तशा शेत्या नव्हत्या। या सगळ्या व्यवस्था निर्माण करणं हे त्यावेळेच्या राज्यकर्त्यांच्या समोर एक मोठा प्रश्न होता। पण बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण एवढं मजबूत होतं की त्या धोरणाच्या आधारावर त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी या देशाला हळूवार उभं करण्याची व्यवस्था केली। ज्या देशात सुई बनत नव्हती त्या देशामध्ये सुईपासून रॅकेट निर्माण केली। ज्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस इंग्रज जाता जाता म्हणाले की हा देश जास्त दिवस स्वतंत्र राहणार नाही, कारण की या देशाजवळ काहीच नाही, आम्ही या देशाला लुटून घेऊन गेलेलो आहोत। आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ती भूमिका होती। पण त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे जी आर्थिक व्यवस्था या देशामध्ये हळूवार उभी करण्याचं काम झालं आणि म्हणून हळूवार हा देश उभा झाला। हा देश उभा झाल्यानंतर आपल्या देशात 2000 मध्ये नवीन सरकार आलं। या 2014च्या नवीन सरकारनं, मोदीच्या सरकारनं बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं। मी त्यावेळेस खासदार होतो आणि ज्यावेळेस कारण की आपल्याला संविधानामधले जेव्हा बदल करावे लागतात ज्यावेळेस ते बदल करत असताना त्याच्यावर जेवढं मतदान होतं ते आपल्याला समजण्यासारखं असतं की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस आर्थिक धोरणाला किती मजबूतीनं बनवलं होतं। त्याला एवढ्या आसानीनं हलवता येत नव्हतं। जवळपास आम्हाला कानेकर सर 100दा मतदान करावं लागलं होतं। इलेक्ट्रॉनिक असतं तिथं पार्लमेंटमध्ये, होईचं बहुमत नाहीचं बहुमत, 100दा त्याच्यात बदल करावा लागला। तेव्हा मग जीएसटीचा कायदा, बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून जीएसटी आला आणि जीएसटी आल्यानंतर त्यावेळेचे अर्थमंत्री होते अरुण जेटली नावाचे, हे विद्वान होते, वकील होते, सुप्रीम कोर्टाचे वकील होते।